तर मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 133 च्या पोट कलम 2 अन्वये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आकुर्डी पुणे यांचा सन 2013-14 ते सन 2019-2020 या वर्षाचा अनुक्रमे 42, 43, 44, 45, 46, 47 व 48वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवते. सदर अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहेत. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने नागपूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त यांनी अधिकार नसताना स्मार्ट सिटी अंतर्गत केलेला आर्थिक गैरव्यवहार या विषयावरील श्री कृष्णा खोपडे व इतर विधानसभा सदस्य यांच्या दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार लक्षवेधी सूचनेची अधिक माहिती सभागृहासमोर ठेवते. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार लक्षवेधी सूचनेची अधिक माहिती सभागृहासमोर ठेवण्यात आली. त्या माध्यमातून झालेले अधिकार नसतानाचे स्मार्ट सिटीसाठी केलेला आर्थिक गैरव्यवहार, त्यानंतर अध्यक्ष महोदय नगरपंचायत केज त्या तिकडे झालेला 3,62,00,00,000 रुपयाचा गैरव्यवहार आपण अहवालावर चर्चा करत नाही आणि अहवाल आपण संकेतस्थळावर ठेवणार. अध्यक्ष महोदय, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. याच्यावरती काय कारवाई झाली त्या सभागृहाला कधी कळणार अध्यक्ष महोदय? आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, असे जे अहवाल असतील ते जेव्हा सभागृहाच्या पटलावरती जर अधिवेशन चालू असताना पहिल्या आठवड्यात किंवा त्यानंतरच्या दिवसात जर रजू केले तर यावरती सदस्यांना जर काही प्रश्न उपप्रश्न विचारायचे असतील किंवा मांडायचे असतील तर ते मांडू शकतात. म्हणून माझी विनंती आहे की असे जे अहवाल आहेत ते आपण सभागृहामध्ये याच्या पुढच्या अधिवेशनामध्ये लवकर ठेवावे अशी माझी विनंती. आता जे मंत्री महोदयांनी मांडलं इकडे तो काय अहवाल नव्हता, तो महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचना जी चर्चेसाठी घेतलेली त्या चर्चेसंदर्भातली अधिक माहिती ही पटलावर ठेवण्यात येत आहे. हा अहवाल नाहीये आणि त्यामुळे अधिक माहिती तुम्ही निश्चितपणे त्या संदर्भात स्वतःला अवगत करून घेऊ शकता. चला पुढे. मला वाटतं यावरती पण आपल्याकडे याविषयी पण एक कार्यपद्धती आहे. अहवाल आपल्याकडे आला की तो अहवाल वाचल्याशिवाय तर आपण त्यावरती आपलं मत प्रकट करू शकणार नाही. त्यामुळे अहवाल तुमच्याकडे आलेला आहे, अहवाल तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यात जर तुमच्या लक्षात काही चुकीची माहिती आली असेल किंवा अहवाल चुकीचा असेल तर त्या संदर्भात हक्कभंगाची पण आपल्याकडे प्रोव्हिजन आहे. त्यानंतर आपण इतर आयुधातनं हा विषय सभागृहात घेऊ शकता. त्यामुळे आपल्याकडे नियमांमध्ये अशा संदर्भात अनेक उपाययोजना आहेत किंवा अशी परिस्थिती हँडल करण्यासाठी डिव्हाइसेस आहेत. त्याचा वापर करून आपण पुढे करू शकतो.